शिक्षणाचं जे प्रमाण कमी होतं, शिक्षणाचं प्रमाण इतरही ह्याच्यामध्ये पंक्चर काढणारे म्हणजे मेहनतीचं काम करणारे हे पूर्ण जर कोणी आपण जे शोधले तर हे अल्पसंख्याक समाजामधले, त्याच्यामधलं शिक्षणाचं जे प्रमाण कमी आहे त्यामुळं सामाजिक अनेक समस्या आहेत. त्यामुळं त्या समाजाला शैक्षणिक सांस्कृतिक आणि सर्वच स्तरामध्ये समानता यावी या दृष्टीनं हे अल्पसंख्याक दिन आहे. या दिनादिवशी या समाजामधले पूर्वी जी समस्या होती आज त्या मानाने बराच बदल झालेला आहे. बरेच अल्पसंख्याक समाजामधले IAS ऑफिसर आहेत, IPS ऑफिसर आहेत. समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे विचार करण्याची प्रवृत्ती बदलली. मात्र अल्पसंख्याक दिनादिवशी अल्पसंख्याक समाजाचे काय प्रश्न आहेत, या अल्पसंख्याक समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कसं वाढलं गेलं पाहिजे याविषयी हे चर्चा करण्याचं आजचा दिवस आहे. मात्र दुर्दैवानं ते होत नाही. शासकीय पातळीवर अल्पसंख्याक दिन साजरा करा असं वारंवार शासनाच्या वतीनं परिपत्रक काढलं जातं. मात्र ज्या पद्धतीनं तो अल्पसंख्याक दिन साजरा व्हायला पाहिजे तो होत नाही. विविध स्पर्धा आयोजित करण्यामागचं किंवा त्यामागे चर्चासत्र आयोजित करणे हे अपेक्षित असतं, मात्र त्याही पद्धतीने होत नाही. ही खेदाची बाब आहे. अल्पसंख्याक दिनादिवशी अल्पसंख्याक समाजामधले काय प्रश्न आहेत यावर चर्चा होणं अधिक गरजेचं आहे असं माझं मत आहे. एवढे माझं मत व्यक्त करून मी बोलू शकतो. बणेश्वर शिक्षण संस्था बनसारोळा संचलित गुरुदेव विद्यालय मोरेवाडी सन्मानपत्र दिनांक 18 डिसेंबर 2025. ज्येष्ठ पत्रकार माननीय पटेल, समाज में बढ़ते हादसे के दौरान आपके अथक परिश्रम, दृढ़ संकल्प एवं समर्पित भावना से की समाज की सेवा से आपने समाज के समक्ष अनुकरणीय व्यक्तित्व के रूप में पत्रकारिता के माध्यम से उदाहरण प्रस्तुत किया है जो सदैव प्रेरणास्पद है. संस्था संचालित गुरुदेव विद्यालय मोरेवाड़ी की ओर से आपको सम्मानित करते हुए गौरवान्वित है. अपने सक्षमता से अपने सामाजिक दायित्व का निर्वहन कर हम सबका गौरव बढ़ाया है. जागतिक अल्पसंख्याक दिन के अवसर पर सम्मान के साथ आपका अभिनंदन करते हुए आपके उज्जवल भविष्य की मंगल कामनाएं करते हैं. सौ महानंदा शिंदे, मुख्याध्यापिका, गुरुदेव विद्यालय मोरेवाड़ी.